तर जळगावमधून ही धक्कादायक घटना सध्या समोर येत आहे. तर ही महिला लोकांना पैसे व्याजाने देत होती. मग तिच्यासोबत एके दिवशी असं काही झालेलं आहे की अक्षरशः तिला यावर्षीची दिवाळी साजरी करता येणार नाही. व्याजाने पैसे देत होती, अक्षरशः गळ्यातील दागिने काढून पुढच्या व्यक्तींना दिलेसुद्धा आहेत. आणि शेवटी तिच्यासोबत असं घडलेलं आहे. राजेश आणि सुवर्णा नवाल या दाम्पत्यास 2 मुली आणि 1 मुलगा असा परिवार होता. बरं, त्यांची परिस्थितीसुद्धा चांगली होती. म्हणजे मोठी मुलगी जी आहे ती विवाहित मुलगी तिच्या परिवारासह पालघर जिल्ह्यातील वसई येथे राहते. तर दुसरी मुलगी दुबई येथे आर्किटेक्ट आहे आणि मुलगा पुणे येथे IT इंजिनियर म्हणून नोकरीला आहे. एकंदरीतच नवल दाम्पत्याचे ईश्वर कृपेने सर्व काही सुरळीत होते. परंतु सुवर्णा ज्या होत्या त्यांना म्हणजे व्याजाने पैसे देण्याचे वेड लागले होते. म्हणजे थोडक्यातच ते व्याजाने पैसे अनेक जणांना द्यायचे आणि त्यातून नफा जो होत होता त्यामध्येच ते खुश होत होते. परंतु एके दिवशी त्यांच्यासोबत असं काही घडेल की त्यांनासुद्धा कदाचित असं वाटलं नसेल. असं काय घडलं होतं जळगावमध्ये ते पाहूया. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या. असं म्हणतात की मनुष्य ज्यावेळी प्रगतीपथावर वाटचाल करत असतो त्याचवेळी त्याच्या हातून एखादी घोडचूक होण्याची शक्यता असते. नेमक्या याच प्रचितीच्या कालावधीत मनुष्य घोडचूक करतो आणि त्याचे परिणाम त्याला अथवा त्याच्या परिवाराला भोगावे लागतात. असाच काहीसा प्रकार सौ सुवर्णा नवाल यांच्या बाबतीत घडण्यास सुरुवात झाली. घरात सर्व काही सुरळीत असताना सुवर्णा नवाल यांना व्याजाने पैसे देण्याचा आणि भिशी चालवण्याचा मोह झाला. याचा परिणाम म्हणून पैशांची गरज असलेल्या ज्या परिचितांमध्ये हा संदेश जाण्यास वेळ लागला नाही. आजकाल प्रत्येकाला प्रापंचिक अडचणी सोडवण्यासाठी पैशांची गरज भासते. त्यासाठी अनेकजण व्याजाने पैसे घेण्यास तयार असतात. सुवर्णाताई या नावाने परिचित असलेल्या सुवर्णा नवाल यांचे व्याजाने पैसे देतात आणि भिशी चालवतात असं परिसरात सर्व जणांना कळालं. मग त्या माध्यमातून सरला धर्मेंद्र चव्हाण ही शिव कॉलनी परिसरात राहणारी महिला सुवर्णा नवाल यांच्या संपर्कात आली. मग बघता बघता सरलाने सुवर्णाताईंचा चांगल्या प्रकारे विश्वास संपादन केला. सरला चव्हाण ही सुवर्णा नवाल यांच्या एक प्रकारे मध्यस्थ म्हणून काम बघू लागली. गरजूंना सुवर्णा नवाल यांच्या समोर आणून त्यांना व्याजाने पैसे मिळवून देण्याचे काम सरला बघू लागली. त्यातून सुवर्णाताई नवाल यांच्यावरील सरलावरील जो विश्वास होता अजून घट्ट झाला. मग वंदना लालबाबू पावसान नावाची मजुरीन कामाला जाणारी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना कर्ज मिळवून देण्याचे काम करत होती. बचत गटाच्या माध्यमातून एके दिवशी सरला आणि वंदना या दोन्ही महिला एकमेकींच्या संपर्कात आल्या. सरला ही कमी व्याजदराने कर्जाची गरज भासली. त्यावेळी सरलाने वंदनाला कर्ज मिळवून देण्याची विनंती केली. वंदना हिने सरला चव्हाण हीच बचत गटात सहभागी करून घेत कर्ज मिळवून दिले. त्या माध्यमातून वंदना आणि सरला या दोघींची चांगली ओळख झाली. म्हणजे वंदना जी तिसरी व्यक्ती होती आता ती सरलाच्या संपर्कात आली. राजेंद्र उर्फ आप्पा रामदास पाटील म्हसवाद येथील रहिवासी सरलाच्या ओळखीचा होता. तो राजू आप्पा या नावाने म्हसवाद या गावातील लोकांना परिचित होता. त्याला वाळू वाहतुकीसाठी डंपर घ्यायचे होते. डंपर घेण्यासाठी त्याला 5 लाख रुपयांची गरज होती. त्यासाठी त्याला कर्ज पाहिजे होतं आणि तो त्याच्या प्रयत्नात होता. त्याने सरलाकडे आपली समस्या मांडली. त्यामुळे सरलाने राजू आप्पासाठी कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तर आता हा तिसरा व्यक्ती यामध्ये ॲड झालेला आहे जो म्हणजे राजू आप्पा. मग सरलाने राजू आप्पाची वंदनासोबत ओळख करून दिली. ओळख परिचय झाल्यानंतर सरलाने वंदनाला म्हटले की राजू आप्पा यास डंपर घेण्यासाठी 5 लाख रुपयांची गरज आहे. त्यासाठी त्याला कर्ज हवे आहे. तू तुझ्या ओळखीच्या कुणाकडून तरी 5 लाख रुपयांचे आप्पाला कर्ज मिळवून दे. सरला परिचित असलेल्या राजू आप्पासाठी 5 लाख रुपये कर्ज मिळवण्यासाठी वंदनाने प्रयत्न केले, मात्र तिला यश आले नाही. त्यामुळे सरलाने याकडे पुढाकार घेतला. मग शेवटी त्या भागात परिचित कोण होतं की जास्त कर्ज कोण देतंय ते म्हणजे सुवर्णा. आता सुवर्णा नवाल आपल्याला 5 लाख रुपयांची मदत करू शकतात हा विचार सरलाच्या मनात चमकून गेला. दुसऱ्यांसाठी मदत मागणे सोपे असते, मात्र स्वतःसाठी मदत
मागणे कठीण असते. हा विचार देखील सरलाच्या मनात आला. 5 लाख रुपयांची खरी गरज जी आहे राजू आप्पाला होती आणि त्यासाठी सरलाने पुढाकार घेतला होता. त्यासाठी तिने वंदनाला पुढे केले. वंदनाने सुवर्णाताई नवाल यांना आपली व्यक्तिगत अडचण सांगून स्वतःच्या नावे पैसे मागावे आणि मिळालेले पैसे नंतर स्वतःच्या ताब्यात घेऊन ते राजू आप्पाला द्यावे असा प्लॅन सरलाने तयार केला. त्यानुसार सुवर्णा नवाल यांच्याकडून बुधवारी दिनांक 26 जून 2024 रोजी त्यांच्याकडे जाण्याचे त्यांनी निश्चित केलं. दिनांक 26 जून रोजी वंदना आणि सरला या दोघी जण सुवर्णाताई नवाल यांच्याकडे गेल्या. अगोदरच ठरल्यानुसार वंदनाने आपली खोटी अडचण सुवर्ण नवाल यांच्याकडे सांगितली. 5 लाख रुपयांची मागणी केली. यावेळी सूत्रधार सरला ही मध्यस्थ असल्याने ते बघून सुवर्णाताई यांनी व्याजाच्या मोहात पडून गळ्यातील मंगळपोत काढून दोघींच्या ताब्यात दिली. ही मंगळपोत तुम्ही गहाण ठेवा आणि मला दिवाळीपूर्वी व्याजासह परत आणून द्या असे सांगितलं. सुवर्णाताई यांनी स्वतःच्या गळ्यातून ती पोत काढून दिली. सोन्याची पोत ही हाती पडल्यानंतर ती गहाण ठेवण्यासाठी दोघीजणी तातडीने सराफ बाजारात गेल्या. सराफ व्यावसायिकांनी त्या सोन्याच्या मंगलपोतीला गहाण ठेवून केवळ 3 लाख रुपये त्यांना दिले. त्या पोतीच्या ठेवीची पावती सरलाच्या नावे करण्यात आली. सरलाने 3 लाख रुपयांची रक्कम राजू आप्पाला देण्यासाठी आपल्या ताब्यात ती घेतली होती. पूर्ण 5 लाख रुपये जमा होण्यासाठी 2 लाख रुपये कमी पडू लागले. त्यामुळे दोन्ही जण पुन्हा 2 जुलै रोजी पुन्हा सुवर्णाताई यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेले. यावेळी सुवर्णाताई त्यांच्या घरातील सोन्याच्या 4 लहान अंगठ्या, सोन्याचे कानातील झुमक्यांचे जोड काढून दिले. मात्र सर्व दागिने मला दिवाळीपूर्वी न चुकता व्याजासह आणून द्यावे असे सुवर्णाताईंनी दोघींना बजावले. यावेळी दोघीजणी पुन्हा सराफाकडे गेल्या. यावेळी त्यांना त्या गहाण वस्तूंचे केवळ 75,000 रुपये मिळाले. यावेळी वस्तूंच्या गहाण ठेवीची पावती वंदनाच्या नावे करण्यात आली. दरम्यानच्या काळात ओळखीचा फायदा घेत वंदनाचा जो पती होता लालबाबू यादव याने देखील सुवर्णाताईकडून 60,000 रुपये व्याजाने घेतले. आता दिवाळी जवळजवळ येऊ लागली तसे सुवर्णाताई सर्वांकडे आपले पैसे मागू लागली. म्हणजे जे बाबूलाल होता त्याला जे 60,000 रुपये दिले होते त्यांना ते पैसे मागू लागले. त्यानंतर आपले जे दागिने दिले होते अक्षरशः ते गहाण ठेवण्यासाठी दिले होते, आता ते दिवाळीला पूजेसाठी लागणार होते. त्यामुळे तिने त्यांना मागायला सुरुवात केली आणि या सर्वांचा कंटाळा या सर्वांना आला की ती आपल्याला पुन्हा पैसे मागत आहे. मग राजू आप्पा आणि या तिघांनी असा प्लॅन केला की जर आपण तिला ठार केलं तर कदाचित आपल्याला पैसे द्यावे लागणार नाहीत असा त्यांचा प्लॅन तयार झाला. त्यानंतर 10 ऑक्टोबर 2024 रोजी सुवर्णाताई नवाल यांच्या जीवनातील अखेरचा दिवस उजाडला. या दिवशी अतिशय निर्गुणपणे त्यांची हत्या होणार असल्याचे नियतीच्या मनात ठरले. मग सर्वांनी असा प्लॅन आखला की सुवर्णाताईंचे पती नेमके किती वाजता त्यांच्या दुकानावर जातात, दुपारी किती वाजता जेवण्यास येतात, त्यांचा दिनक्रम काय होता, या सर्वांनी अगदी तंतोतंत त्यांनी म्हणजे एक शेड्यूलच तयार केलं की त्यांचे पती काय करतात, किती वाजता जेवायला येतात. त्यानंतर सायंकाळी पैसे परत करण्याच्या बहाण्याने राजू आप्पा पाटील, सरला चव्हाण, लालबाबू पावसान असे तिघीजण सुवर्णाताई यांच्या घरी गेले. त्यावेळी सुवर्णाताई नवाल घरी एकट्याच होत्या. कपड्यात गुंडाळून आणलेला लोखंडी हातोड्याने आप्पा पाटील याने सुवर्णाताई नवाल यांच्या डोक्यात जोरदार हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात त्यांना काहीच कळलेलं नाही. मग जो लालबाबू पावसान होता त्याने देखील सुवर्णाताईंच्या डोक्यात हातोड्याने 2 वेळा वार केला. दुसऱ्यांदा झालेल्या हल्ल्यात सुवर्णाताई नवाल यांची हालचाल बंद झाली. 10 ऑक्टोबरची रात्र बघणे त्यांच्या नशिबीच नव्हते. त्यानंतर सरला व आप्पा पाटील हे दोघेजण मोटरसायकलने पसार झाले. लालबाबू देखील तेथून निघून गेला. या खुनी हल्ल्यात वापरण्यात आलेला जो हातोडा होता तो आप्पा पाटील याने लालबाबू यास कुठेतरी फेकून देण्यास सांगितले. तो लोखंडी हातोडा लालबाबू याने नर्सरीजनिक असलेल्या नाल्याच्या बाजूला लपवून ठेवला आणि त्वरित कापड ते नाल्यात फेकून दिले. मग पोलिसांनी काय केलं की जे कॉल्स रेकॉर्ड्स होते, सुवर्णाताई
ज्या लोकांना जास्त वेळ बोलत होती त्या लोकांची चौकशी केली. पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवत त्यांची कसून चौकशी केली. मग या तिघांनी आपला गुन्हा कबूल केलेला आहे. तर अशी ही जळगावमधून धक्कादायक घटना समोर आलेली आहे. अक्षरशः सुवर्णाताईंना यावर्षीची दिवाळी पाहायला मिळालेली नाही, कारण की व्याजाच्या मोहापायी हे सर्व घडलेलं आहे. घरात सर्व काही ठीक होतं, मुलगा चांगल्या पदावर नोकरीला होता, परंतु व्याजाने अक्षरशः माणसाचं काय होऊ शकतं आज तुम्हाला कळालं असेल. तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.